मी औषधे घेऊन परतल्यानंतर स्नानाला जाताना मुद्दामच परमपूज्य श्री मामांनी शर्टसहित आपले सगळे कपडे भिजवले आणि स्नानानंतर मला बोलावून ते म्हणाले, आता हे सगळे कपडे नीट धुवून वाळत घाल आणि वाळल्यावर पंचासकट सगळ्या कपड्यांना इस्त्री कर. त्यानंतर ते पुढे म्हणाले, आम्हाला संध्या करायची आहे, अगोदर संध्येची तयारी कर. मग त्यांनी संध्या उरकली. असे त्या दिवशी संबंध दिवसभर एक एक निमित्त करून त्यांनी माझ्या मनातील सेवेची इच्छा पूर्ण करून घेतली. आपले आणिक आटोपून आधीचे सोवळे बदलून व दुसरे सोवळे नेसून परमपूज्य श्री मामा मग खिचडी करायला बसले. इकडे परमपूज्य सौ ताईंचा स्वयंपाक तयार होता. परमपूज्य श्री मामा त्यांना म्हणाले, पोरी असे करा, माझी खिचडी होईपर्यंत तुम्ही सगळे जेवून घ्या. त्याप्रमाणे आम्ही सगळे जेवायला बसलो. परमपूज्य सौ ताईंनी आणलेल्या नवीन कुकरमध्ये खिचडी तयार झाल्यानंतर देवांना तिचा नैवेद्य दाखवून परमपूज्य श्री मामा सोहळ्यातच जेवायला बसले. भोजन सुरू करण्यापूर्वी त्यांनी चिरंजीव संदीपला म्हणजे परमपूज्य सौ ताईंचा थोरल्या मुलाला जवळ बोलावले आणि ते त्याला म्हणाले, तू जरा तुमच्या कॅमेऱ्यात रोल घाल. रोल आहे ना? तो म्हणाला, हो आहे की. त्यावर ते म्हणाले, मग तो रोल कॅमेऱ्यात लोड कर आणि आम्ही सांगू तसे फोटो घे. परत अशी संधी मिळणार नाही बरे. आमचा जेवतानाचाही फोटो घे. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी त्याने मला हाक मारली, पोरा इकडे ये रे. मी त्यांच्यापाशी जाताच त्यांनी 4 वाट्या घ्यायला सांगून त्या वाट्यांमध्ये पसरट डावाने थोडी थोडी खिचडी काढली व म्हणाले, पोरांनो, अगोदर तुम्ही ही खिचडी खा. मला, परमपूज्य सौ ताईंना, चिरंजीव अनिरुद्ध व चिरंजीव संदीप यांना अशा चौघांनाही त्यांनी मग जवळ बोलावून ती खिचडी दिली. त्या अगोदर काही वेळापूर्वी डोंबिवलीचे श्री मधुअण्णा ओक परमपूज्य श्री मामांना भेटायला म्हणून परमपूज्य सौ ताईंकडे आलेले होते. त्यांच्याबरोबर आणखी कोणीतरी एक गृहस्थ होते. ते दोघे दर्शन घेऊन नुकतेच खाली गेले आणि खाली त्यांच्या गाडीपाशी उभे होते. परमपूज्य श्री मामांनी त्यांना परत वर बोलावायला मला सांगितले. ते म्हणाले, खिचडी प्रसाद घ्यायला त्यांना वर बोलव. त्याने सगळ्यांना अशी आग्रहाने खिचडी घ्यायला लावली. मी न राहून त्यांना म्हटलेही, मामा, अगोदरच तुम्ही खिचडी कमी केलेली आहे, तुम्हाला कमी पडू नये. आम्ही प्रसाद म्हणून कणकण घेऊ, कारण आमचे जेवण झाले. मी असे म्हणताच त्यांच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी तरळले. ते म्हणाले, आज आम्हाला काही न विचारता तू फक्त ऐक. आम्हाला काहीही झाले नाही. आमच्या पोरांना आम्ही स्वतः करून खाऊ घालावे अशी आमचीच इच्छा होती. तुम्ही घ्या, त्यातच आमचे समाधान आहे. असे म्हणून त्यांनी अगोदर आम्हालाच आग्रहाने खायला लावले आणि नंतर ते स्वतः जेवले. खिचडी खात असताना त्यांनी चिरंजीव संदीपला बोलवून फोटो घ्यायला लावला. त्यावेळी ते संदीपला गमतीने म्हणाले, फोटो घेताना हसू काय रे, म्हणजे फोटो चांगला येईल. त्यावर संदीप म्हणाला, हो मामा, हसा की. त्यावेळी परत त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तो जो खिचडी खातानाचा फोटो आहे त्यात परमपूज्य श्री मामांच्या डोळ्यात भरून आलेले पाणी स्पष्टच दिसते. भोजनानंतर उठून हात धुवून चूळ भरून ते बाहेर आले. सोवळे बदलले, धोतर नेसले. मग परमपूज्य सौ ताईंना म्हणाले, आता आम्हाला प्रत्येकाबरोबर स्वतंत्र फोटो काढून घ्यायचा आहे. असे म्हणून हॉलमधल्या मोठ्या सोफ्यावर ते एका बाजूला लोडाला टेकून बसले आणि प्रथम त्यांनी चिरंजीव अनिरुद्धला जवळ बोलावून शेजारी बसवले. त्याच्याबरोबर फोटो काढून घेतला. त्यानंतर चिरंजीव संदीपला जवळ बोलावून बसवले. त्याच्याबरोबरही फोटो काढून घेतला. मग त्याने परमपूज्य सौ ताईंना शेजारी बसवले आणि फोटो काढून घेतला. सगळ्यात शेवटी त्यांनी मला जवळ बोलावून शेजारी बसवले आणि तसा एक व माझ्या खांद्यावर प्रेमाने हात टाकून दुसरा असे 2 फोटो काढून घेतले. मी आश्चर्याने बघतच राहिलो. आज हे असे का बरे करत आहेत असे त्यावेळी माझ्या मनात येऊन गेले. ते कधीही असे आग्रहाने काही करायला सांगत नसत, पण त्या दिवशी मात्र त्यांनी हे सगळे आग्रहाने करून घेतले. अशा प्रकारे फोटो सेशन झाल्यानंतर मी त्यांना हळूच विचारले, मामा, आपल्याला माऊलीत जायचे आहे ना? त्यावर गंभीरपणे ते म्हणाले, आता कायम
तिथेच जायचे. म्हणून घाई कशाला, निवांतच जाऊ. आज आम्हाला आमच्या लेकीकडेच दिवस घालवायचा आहे. त्याने असे म्हटल्यावर परमपूज्य सौ ताईंच्या डोळ्यात पाणी तरळले. माझेही डोळे भरून आले. पुढे काही बोललेच ना. परमपूज्य श्री मामा नंतर म्हणाले, आज आम्हाला आमच्या पोरांबरोबर राहायचे आणि मनसोक्त बोलायचे. आजवर कधी असा निवांत वेळ आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर ते आम्हा सगळ्यांना जवळ बसवून घेऊन प्रेमभराने बोलत राहिले. त्या चर्चेत मध्येच परमपूज्य सौ ताईंनी परमपूज्य श्री मामांना विचारले की मामा, हे पायाचे दुखणे आणखी किती दिवस आपण सहन करीत राहणार? त्यापेक्षा तो दुःख भोग मलाच का देत नाही? मी आनंदाने तो स्वीकारून पूर्ण करीन. ताईंचे हे बोलणे ऐकून परमपूज्य श्री मामा एकदम गंभीर झाले. ते म्हणाले, पोरी, बरे झाले तू हा विषय काढला असते. हा भोग आम्ही बरेच दिवस टाळलेला होता. देह ठेवण्यापूर्वी हा संपवायचा होता. पण आता असे झाले की हा भोग सलग जरी भोगला तरी आमच्या आयुष्याच्या अंतापर्यंतही तो संपणार नाही. तू हा स्वीकारणार आहेस तर जरूर स्वीकार. थोडे दुःख सुरुवातीला होईल, पण नंतर मात्र सुसह्य होईल. तुझ्या कार्यात त्याचा अडथळा येणार नाही. तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तो पुरेल, पण संपेलही. ते ऐकून परमपूज्य सौ ताई म्हणाल्या, अगदी आनंदाने मी ते स्वीकारेन. आपण आत्ताच त्याचा संकल्प करावा. परमपूज्य श्री मामांनीही ही भगवत इच्छाच आहे हे जाणून तसा संकल्प केला. आश्चर्य म्हणजे त्याच क्षणी त्यांचा पाय दुखण्याचे थांबले आणि परमपूज्य सौ ताईंचा डावा पाय तिथेच गोट्याजवळ दुखणे सुरू झाले. तो कर्मभोग आजही त्यांच्या मागे आहेच, पण परमपूज्य श्री मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कार्यात मात्र त्यांना कधी त्यामुळे अडथळा येत नाही. संध्याकाळी आम्ही माऊलीत जायला निघालो. परमपूज्य श्री मामा फ्लॅटच्या दाराबाहेर पडून पायऱ्या उतरू लागले. मी व परमपूज्य सौ ताई दारापाशीच उभे होतो. मामा एकदा बाहेर निघाले की कधीही मागे वळून पाहत नसत. त्यांचे ते एक वैशिष्ट्यच होते. पण त्या दिवशी मात्र त्यांनी 3-4 वेळा मागे वळून पाहिले. त्यांच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू दाटलेले दिसले. खालच्या जिन्याच्या लँडिंगवर वळताना ते क्षणभर थांबले आणि मागे वळून परमपूज्य सौ ताईंना म्हणाले, पोरी, आम्ही कोल्हापूरला यागाचे ठरवून आलोय. आम्हाला यागच आधी पूर्ण करायचा होता, पण मुहूर्ताच्या तारखा पुढच्या पडल्या. आमचा योग नाही, तो योग तुम्हीच पूर्ण करा. ते हे सांगत असतानाच मीही त्यांच्या पाठोपाठ पायऱ्या उतरू लागलेलो होतो. मग माझ्याकडे बघत त्यांनी परत सांगितले की यागाचे तेवढे बघा बरे, लक्षात ठेवा, तेवढे पूर्ण करा. तेथून निघाल्यावर मी अगोदरच्या आठवणीत सांगितल्याप्रमाणे वाटेत काही वेळ गाडी रस्त्याच्या